पंच म्हणून भूमिका निभावताना संतोषजी खरात. स्क्वेअर लेग अंपायर कोण आहेत? सोन्या एडगे बल्लेबाजी के लिए साईनाथ 11 स्पोर्ट क्लब के माध्यम से प्रथम बल्लेबाजी करने का यहां पर फैसला लेते हुए मैच में काफी मजा आने चाहिए. एक काम अगर कोई योद्धा करता है तो निश्चित रूप से बल्लेबाजी की ज्यादा से ज्यादा वर्चस्व यहां पर रखना स्वाभाविक है. ओवर द विकेट पहली गेंद लेग स्टंप के काफी बाहर की गेंद, पहली गेंद भटकती हुई गेंदबाजी, वाइड का इशारा अंपायर संतोष खरात के माध्यम से. संतोष खरात हम निश्चित रूप से जानते कि पिछले कई सालों से हमारे साथ क्रिकेट खेले हैं और यहाँ पर अंपायर की भूमिका भी स्पष्टता से सच्चाई के साथ निभाते हुए, क्योंकि अंपायर कोई भी डिसीजन लेते हैं तो भारतीय प्रथाओं के अनुसार अगर देखा जाए तो कहीं ना कहीं अंपायरों को देवता माना जाता है, देवता के स्वरूप. ओवर द विकेट अच्छी गेंद, बाउंसर होने के बाद सीधा डी, 1 रन का इजाफा. इसी 1 अंक से स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन 1 गेंद. शंकर चलिए मैच की और काफी मजा आएगी, सभी दर्शक खुशियां मनाएंगे, ऐसी बल्लेबाजी करनी पड़ेगी. ओवर द विकेट शंकर, बड़ा प्रहार कवर के ऊपर से खेला, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर के दरमियान दंदनाती हुई एक खिलाड़ी को बीट करते हुए दन 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 करते हुए 4 रन का इजाफा. संतोष खरात हाथ फैलाते हुए 4 रन के साथ आत्मविश्वास भरा हुआ स्ट्रोक यहां पर देखने के लिए मिला. बाएं हाथ के बल्लेबाज सचिन लांबोर. सचिन नामक कोई भी बल्लेबाज मैदान के अंदर अगर खेलता है तो निश्चित रूप से हमारा भारतीय सचिन तेंदुलकर याद आना स्वाभाविक है और इस स्वाभाविकता के साथ बल्लेबाजी, ये भी सचिन टेनिस क्रिकेट में बल्लेबाजी का धुआंधार बल्लेबाजी करते हुए लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर दंदनाते हुए 4 रन का इजाफा. खूबसूरती के साथ सचिन बाएं हाथ के बल्लेबाज साईनाथ 11 स्पोर्ट क्लब के माध्यम से बल्लेबाजी करते हुए शक्तिशाली स्ट्रोक, तमाम दर्शकों को खुशियां मनाने वाली पारी यहां पर देखने के लिए मिलती हुई. सचिन 10 रन, फिर से एक बार सचिन के बल्ले से निकलता हुआ शक्तिशाली स्ट्रोक, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर खिलाड़ी को बीट करते हुए लगातार 3 गेंदों में 3 रन आती हुई गेंद को सीमा रेखा के बाहर भेजने में कामयाबी हासिल करते हुए देखना पड़ेगा. सचिन लांबोर क्या खूबसूरती के साथ तालमेल के साथ बल्लेबाजी करते हुए 2 कदम आगे आए. बल्ला और गेंद का सही संपर्क, लोहा पारस के संपर्क में आने के बाद जिस प्रकार स्वाभाविकता के साथ सोना बनना स्वाभाविक है, उसी प्रकार बल्ला और गेंद को सही संपर्क में रडार में लेते हुए तन्नाती हुई 3 गेंद पर 3 आक्रमण और 4 रन का इजाफा, 12 रन 3 गेंद. इसी प्रकार कुल मिलकर स्कोर आगे बढ़ रहा है 14 रन. फिर से एक बार फुल टॉस गेंद थी, कवर पॉइंट के बीच में क्या छूटा, सपना टूटा, दरमियान 1 रन भी लूटा. क्या खूबसूरती के साथ सही तालमेल, बल्ले ने भारी किनारा लिया, 1 रन का इजाफा. इसी 1 अंकों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन. एक और समाप्ति के बाद 15 रन, कोई विकेट नहीं, कोई दबाव नहीं, दोनों बल्लेबाज अभी भी अपने आत्मविश्वास भरे हुए स्ट्रोक देखने के लिए मिलते हुए. सर सलामत तो पगड़ी 50. सचिन को यहां पर मैदान पर मुझे लग रहा है कि निर्धारित 3-3 षटकों का ये मैच है, तो 3-3 षटकों में प्रभावशाली स्ट्रोक खेलते हुए अभी तक तो वर्चस्व तालमेल ठीक तरीके से दोनों बल्लेबाज ने रखा हुआ. सचिन अपने व्यक्तिगत 14 रनों पर खेलते हुए खूबसूरत बल्लेबाजी करते हुए सचिन 15 रन सचिन के बल्ले से निकलते हुए अभी तक देखना पड़ेगा. सचिन एक साईनाथ 11 स्पोर्ट क्लब के सामने पिछले 4 सालों से हम देख रहे हैं कि प्रभावशाली बल्लेबाजी तो करते हैं, उसका कैच अगर कोई बल्लेबाज छोड़ता तो निश्चित रूप से आने वाले समय में एक संकट आपके सामने खड़ा हो सकता, क्योंकि एक आक्रामक बल्लेबाज है. पॉइंट क्षेत्र में अभी जिस खिलाड़ी ने कैच छूटा उस खिलाड़ी को पता चलेगा, मैं यहां से कह रहा हूं कि सचिन की कैच छूटने के बाद अनेक संकटों का सामना करना पड़ेगा बल्लेबाज क्षेत्ररक्षण करने वाली टीम को, यथार्थ राजमाता टीम को.
फुलटॉस गेंद थी, लोअर फुलटॉस गेंद थी। 1 रन का इजाफा, दरमियान गुड रनिंग बिटवीन द विकेट कहना पड़ेगा। 2 रन का इजाफा, इसी 2 अंक के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। पिछले बार हमने देखा कि पाटन तालुका धनगर क्रिकेट में थ्रो गेंदबाज के ऊपर एक प्रभाव रखा गया। सीधा इस गेंदबाज के ऊपर अगर कोई भी एक्शन लिया जाए, उस गेंदबाज को उस श्रृंखला में गेंदबाजी करने के लिए मौका नहीं दिया जाएगा। इसीलिए यहां पर एक अच्छा क्रिकेट का संकेत माना जाएगा। धनगर क्रिकेट के माध्यम से, पाटन तालुका धनगर क्रिकेट के माध्यम से एक कई नए नियम, अच्छी नियमावली, दरमियान 2 रन का इजाफा, वाइड गेंद, इसी 2 अंकों से स्कोर आगे बढ़ रहा है। साईनाथ 11 मुंबई का स्कोर आगे बढ़ रहा है 19 रन, कोई विकेट नहीं अभी भी। सोनिया देखेंगे, सोनिया और सचिन, सोनिया एड़गे, राजमाता विरुद्ध साईनाथ। राजमाता के कप्तान मुझे लग रहा है कि अजय गेंदबाजी करते हुए, गेंदबाजी में काफी सुधार। बढ़िया स्ट्रोक, सोनिया के बल्ले से निकलता हुआ डिप मिड विकेट के दरमियान एक मौका, कैच पकड़ा और इसी कैच के साथ सोनिया बैक टू द पेविलियन। हवा में लहराती हुई गेंद को, एक प्रभावशाली स्ट्रोक था, लेकिन हवा का रुतबा इतना रफ्तार से है वहां पर, तो सीमा रेखा छेदने के लिए काफी प्रतिकार, काफी शक्तिशाली स्ट्रोक लगाना पड़ेगा। स्ट्रोक में काफी शक्ति नहीं थी, लेकिन हवा में गेंद स्वाभाविकता के साथ तारामंडल में घूमी, सीधा स्वाभाविकता के साथ गुरुत्वाकर्षण शक्ति के अनुसार नीचे आना स्वाभाविक। और यहां पर क्षेत्ररक्षक डाउन द बॉल, बिग विकेट गॉन। सोनिया बैक टू द पेविलियन। नए बल्लेबाज उनकी जगह लेते हुए प्रकाश बावधाने। सूरज भगवान का भी प्रकाश इतना दमदार है, एक प्रखर रोशनी के साथ प्रकाश अपना परफॉर्मेंस किस प्रकार करेंगे, अपने टीम को एक सक्षम स्कोर की ओर पहुंचाना है, तो कहीं ना कहीं प्रकाश बावधाने सचिन लांबोर को एक साथ बड़ी साझेदारी के लिए एक साथ निभाने आवश्यक, और वही साथ वही तालमेल। सोनिया बैक टू द पेविलियन जाने के बाद दोनों बल्लेबाज देखना पड़ेगा। मेरा मानना है कि यहां पर 3 षटकों का, अगर आपके पास बड़े बड़े बल्लेबाज है, नामांकित बल्लेबाज है, तो 40 रनों के आसपास लक्ष्य रखना स्वाभाविक है। ओवर द विकेट, राउंड द विकेट, शक्तिशाली स्ट्रोक, कवर के ऊपर से खेला, गेंद जा रही है तन्नाती हुई सीधा सीमा रेखा क्षेत्र में, और डीप एक्स्ट्रा कवर के दरमियान से क्षेत्ररक्षक वहां पर थोड़े से मिस हुए। गेंद ने अपना इरादा स्पष्ट करते हुए सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई 4 रन का इजाफा, और इसी 4 अंकों से सचिन लांबोर के बल्ले से निकलता हुआ कुल मिलकर स्कोर आगे बढ़ रहा है। साईनाथ 11 स्पोर्ट क्लब का स्कोर 23 रन, 1 विकेट के नुकसान। दूसरी ओवर की तीसरी गेंद समाप्त। अगली गेंद के लिए फिर से एक बार सचिन लांबोर सामना करेंगे राजमाता 11 स्पोर्ट क्लब के कप्तान अजय। राउंड द विकेट अजय की, और ये शक्तिशाली स्ट्रोक, गेंद जा रही है यहां पर, कैच छूटा, सपना टूटा, दरमियान 2 रन भी लूटा। सचिन भाग्यशाली रहे, ऊपर वाला मेहरबान। तो सचिन, आप इस मैदान पर पहलवान बन सकते हो, क्योंकि आप भाग्यशाली हो। 2 कैच, पहला कैच हमने देखा कि पॉइंट क्षेत्र में छोड़ा, उसी के बाद दूसरा कैच यहां पर डिप मिड विकेट के दरमियान छोड़ा, और ये ईश्वर की केवल कृपा होती है, और इस कृपाओं का अगर लाभ उठाना है तो सचिन को कहीं ना कहीं सचिन तेंदुलकर जैसी बल्लेबाजी करनी होगी स्वाभाविकता के साथ। प्यारे दोस्तों, सचिन नामक कोई भी बल्लेबाज अगर मैदान पर अपना परफॉर्मेंस निभाते हैं, तो टेनिस क्रिकेट में भी भारतीय क्रिकेट इतिहास के सम्मान, मान और जान, हर एक दिल की धड़कनों का एक हृदय स्थान सचिन तेंदुलकर कोई भी नहीं बन सकता। प्यारे दोस्तों, शताब्दी में एक ही बार जन्म लेते ऐसे सचिन, और उस सचिन हमारे देश के लिए, पूरे क्रिकेट विश्व के लिए देवता के स्वरूप अपना कर्मों द्वारा उन्होंने परफॉर्मेंस निभाया था। ना भूतो ना भविष्यति, कभी होगा नहीं और कभी हुआ नहीं, ऐसा हमारे सचिन तेंदुलकर ने परफॉर्मेंस किया। ये सचिन, यहां पर मौका है, और क्या छूटा, फिर से एक बार भाग्यशाली रहे सचिन लांबोर, और बावदाने बैक टू द पेविलियन। गुड रनिंग बिटवीन द विकेट था, लेकिन कहीं ना कहीं थोड़े से चतुराई के साथ रन लेने का प्रयास किया, लेकिन कहीं ना कहीं थोड़े से कम पड़े, और बावदा ने अपना निश्चित रूप से एक सक्षम बल्लेबाज, एक आधार स्तंभ बल्लेबाज साईनाथ 11 के लिए बड़े बड़े स्ट्रोक खेलते हैं, बड़े बड़े प्रहार
मारने की क्षमता इस बल्लेबाज के अंदर है। ऐसे बल्लेबाज बैक टू द पेवेलियन लौटने के बाद सचिन के ऊपर फिर से एक बार जिम्मेदारियां कंधों पर लेनी पड़ेगी। नए बल्लेबाज आते हुए सुरेश जी शेड़के, महात्मा सुरेश जी शेड़के, कांग्रेचुलेशन। एक संयमता के साथ, अनुशासन के साथ रहते हैं सचिन शेड़के जी। बिल्कुल देखो इस बल्लेबाज का मैंने गहराई से देखा वर्तन, नम्रता और आक्रामकता भी अंदर। सचिन क्या गुड लेंथ और 2 कदम आगे आते हुए कवर के ऊपर से खेला, डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से दंदनाती हुई गेंद जा रही है सीधा सीमा रेखा के बाहर। 6 रनों का इजाफा और इस 6 रन के माध्यम से काफी शक्तिशाली स्ट्रोक खेलने के बाद सचिन 2 ओवर समाप्ति के बाद 32 रन 32 खूबसूरती के साथ बल्लेबाजी का प्रदर्शन यहां पर सचिन की बल्लेबाजी से। मैंने पहला ही कहा था 3 कैच छूटने के बाद हमने देखा होगा क्रिकेट इतिहास में स्टीव ऑ का हर्षल गिब्स ने 1999 में जो कैच छोड़ा था 14 रन पर, उस कैच का परिवर्तन क्या हुआ, उसी का नतीजा क्या हुआ और विपक्षी टीम को क्या सजा मिली। स्टीव ऑ और दक्षिण अफ्रीका के बीच में 1999 में स्कोर 32 रन 2 विकेट की नुकसान। 2 बार स्कोर बता चुका हूं। 1 ओवर समाप्ति के बाद मैं पूरी सूत्र संचलन समाप्त करते हुए स्कोर बता रहा हूं और स्कोर के ऊपर ज्यादा ध्यान देना स्वाभाविक है। 2 ओवर समाप्ति के बाद स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन 2 विकेट के नुकसान। तो बात ये चल रही थी कि स्टीव ऑ का कैच छोड़ा, कैच छोड़ने के बाद क्या परिणाम होता है और कैच पकड़ने के बाद कितना अच्छा परिणाम टीम को मिलता है। 1983 में कपिल देव जी निखंज ने बेहतरीन 5 कैच पकड़े थे और अपना फाइनल में प्रवेश किया था। जिम्बाब्वे के खिलाफ 5 कैच लगातार पकड़े थे और बड़े बड़े बल्लेबाज को पेवेलियन में लौटे थे। इसीलिए उस दिन से कहा गया कि कैच विन मैच। यहां पर देखना पड़ेगा कैच छूटा और 3 कैच छूटने के बाद यहां पर सचिन अपनी स्वाभाविकता के साथ बल्लेबाजी करते हुए काय पाहिजे पाठवा ना आनंद आहे काय डॉट बॉल काय झालं काय चला पंचांचं डिसिजन काय आहे मित्रांनो कळवायचंय। पंच अंपायर स्क्वेअर लेग अंपायर कोण आहेत, काय डिसिजन मित्रांनो? बॉल है ना। चलिए अच्छे गेंद का ये संकेत। हवेने गेली इकडे बघा, लिहून घ्या ना दुसरी बाजू आहे ना, हवेने उडाले। तुमच्या खिशामध्ये ठेवा, जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा माझ्याकडे द्या। ओव्हर द विकेट, अच्छी गेंद। चौतीस रन, 2 गेंद 34 रन। मैंने कहा था कि 40 रन के आसपास आगे स्कोर होना चाहिए। देखना पड़ेगा। सुरेश आगे आए, बल्ला और गेंद का संपर्क, भारी किनारा लेने के बाद बैक टू द पेवेलियन। सुरेश
पॉइंट क्षेत्र में बेहतरीन कैच, बैक टू द पेविलियन। नए बल्लेबाज कौन होता है तो आलेत काही मान्यवर आले? हो सानपडे सिग्नल झाले आलेत ना ते या दरम्यान आले की मग सांगा मला. हे पण येणार आहेत आता येऊन गेलेत ना हे इथलं फक्त उद्योजक. ते आमचे कुठून घेऊ वरचे येऊन कुठून घेऊ इथून घेऊ इथून म्हणजे ह्यांचे प्रतिनिधी हे येणार आहेत, बक्षीस कारण त्यांनी दिलेलं आहे ह्यांना. त्यांचे प्रतिनिधी म्हणून संजय काळे येणार आहेत आणि संदीप हजारेचे प्रतिनिधी म्हणून संदीप ओळखून येणार आहेत. त्यांचे काही प्रतिनिधी कारणास्तव डॉक्टर कोरोना येतं असं जरा त्यांचं ते लाईव्ह बघते तिकडे. संदीपजी हजारे. हां संदीप हजारे डॉक्टर आणि उद्योजक तांबे. तांबे आपल्याकडचं. हो स्वीपर कवर दरमियान पॉइंट क्षेत्र में 1 रन का इजाफा, गेंद को सीधा बल्ले से खेला था. पॉइंट क्षेत्र में 1 रन का इजाफा, इसी 1 अंक से स्कोर आगे बढ़ रहा है. 35 रन 5 गेंद. अंतिम गेंद देखना पड़ेगा सचिन क्या करते हैं अंतिम गेंद पर. अच्छी गेंदबाजी यहां पर देखने के लिए मिलती हुई. भागोजी एक खूबसूरत गेंदबाजी का प्रदर्शन. लास्ट गेंद बड़ा प्रहार. यहां पर पॉइंट क्षेत्र में 1 रन का इजाफा, इसी 1 अंक से स्कोर आगे बढ़ रहा है और विकेट का पतन होगा यहां पर. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. साईनाथ 11 स्पोर्ट क्लब प्रथम फलंदाजी केल्यानंतर जिंकण्यासाठी विपक्षीय टीमला अर्थातच राजमाता 11 स्पोर्ट क्लब या संघासमोर 37 धावांचं आव्हान आहे आणि या आव्हानांचा प्रतिकार कसा करतायत ते येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आपण पाहणार आहोत. 18 चेंडूचा सामना 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 37 आणि जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान घेत खांद्यावर घेऊन कोणते 2 धुरंधर येत आहेत हे पाहणं स्वाभाविक आहे. सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. कोण आहेत काही कारणास्तव ते आले नाही. त्यांचे प्रतिनिधी म्हणून संजय काळे, राजेश तांबे. चला साईनाथ लवकरात लवकर यानंतर होणारा पुढचा सामना. यांनी बक्षीस दिलेले साईनाथ क्षेत्ररक्षण लावून घ्या. साईनाथ 11 क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज मित्रांनो, टाइम व्यर्थ करू नका. त्याबरोबरच येणारा पुढचा सामना असेल सद्गुरू एडगेवाडी विरुद्ध लेंढोरी. शिवतेज लेंढोरी ना टीमचं नाव लेंढोरी दिले. लेंढोरी असं आहे ना. चला लाईनअप मध्ये पहा. आपण गेल्या स्पर्धेमध्ये पाहिलं साईनाथ 11च्या माध्यमातून एक भव्यदिव्य असं आयोजन आणि या आयोजनामध्ये मी काही सूचना केल्या होत्या आयोजकांना. लाईनअपमध्ये जाणे आणि लाईनअपमध्ये येणं हे काही संघांनी नियम पाळलेले आहेत, त्यांच्यासाठी तर स्वागतच आहे, परंतु सर्व संघांनी त्यांचा आदर्श घेणं स्वाभाविक आहे आणि एक चांगली शिस्त लावली तर आपल्यासाठी चांगलंच आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये आपण भरपूर क्रिकेट खेळणार आहोत. तरुण युवक या स्पर्धेदरम्यान धनगर क्रिकेटमध्ये तयार होत आहेत. मोठा प्लॅटफॉर्म जरी नाही भेटला तरी हा छोटा प्लॅटफॉर्म म्हणता येणार नाही. बक्षिसांचं नियोजन कदाचित छोटं ही असेल, परंतु आत्मविश्वास वाढवण्यासाठी एवढं मोठं आयोजन आणि भव्य दिव्य असं प्रांगण आणि या मुंबईसारख्या शहरामध्ये आम्हाला एकत्र येऊन क्रिकेटचा आनंद घेण्यामध्ये आपण जेवढी आत्तापर्यंत तळमळ व्यक्त केली, या तळमळीला प्रतिसाद या ठिकाणी येणाऱ्या भावी काळामध्ये भावी तरुण आम्हाला सर्वांच्या साक्षीने स्पर्धा भव्य दिव्य अशा पाहायला मिळतील.
राजमाता आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रथम विजेत्या संघास 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात आलेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून ते आदरणीय पश्चिम महाराष्ट्र यशवंत सेना प्रमुख आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रमुख माननीय संजय काळे साहेब हे उपस्थित आहेत. येणाऱ्या थोड्याच क्षणामध्ये त्यांची देखील उपस्थिती या ठिकाणी दर्शवली जाईल. आदरणीय माननीय संजय काळे साहेब, त्याचबरोबर आदरणीय मान्यवर डॉक्टर संदीपजी हजारे साहेब कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख आहेत, त्यांचं देखील येत्या थोड्याच वेळामध्ये आगमन होईल. असे तमाम मान्यवर या ठिकाणी येणार आहेत, आपल्या भव्यदिव्य व्यासपीठाची भव्यदिव्य अशी शोभा वाढवणार आहेत. आणि त्याचबरोबर माननीय डॉक्टर संदीपजी हजारे साहेब कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून माननीय संदीप वळकुंजे साहेब हे देखील उपस्थित राहणार आहेत. आणि त्याचबरोबर करवीर तालुका उपप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहेत. आदरणीय मान्यवर संदीप वळकुंजे साहेब यांची देखील उपस्थिती थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर दर्शनीय असेल. असे तमाम मान्यवर या ठिकाणी स्टेजची शोभा आणि क्रिकेटची रूपरेषा आणि क्रिकेटच्या मैदानाची व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी प्रत्येक मान्यवर इथे येणार आहेत. धनगर समाजातील एक मोठे मान्यवर आहेत, ज्यांनी आपला धनगर समाज एकत्र करण्यासाठी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर चळवळी उभारल्या होत्या. अशा तमाम मान्यवरांची मांदियाळी थोड्याच क्षणामध्ये आपल्यापर्यंत दाखल होईल, व्यासपीठाची शोभा वाढवली जाईल. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक आभार असेल. आणि त्याचबरोबर माननीय कोंडिबा अणुशे पुढारी यांचंही या ठिकाणी आगमन होणार आहे. हे तमाम मान्यवर येत्या थोड्याच वेळात आपल्या समोर उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या भव्यदिव्य व्यासपीठाची आणि तमाम क्रिकेट प्रेमींची आणि तमाम क्रिकेट स्पर्धकांची नक्कीच आत्मविश्वास वाढवण्यासाठी मान्यवरांची आवश्यकता असते. आणि अशा मान्यवरांच्या मांदियाळीमुळेच आपण नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक भव्यदिव्य स्पर्धांचं आयोजन करू. आणि यानंतर काही वेळामध्येच काही कालावधीमध्येच आमचे आदरणीय लक्ष्मण झोरे यांचंही मोठं आयोजन असेल यूट्यूबच्या माध्यमातून. आणि तमाम धनगरवासियांना हे महाराष्ट्रापर्यंत आखो देखा हाल यूट्यूबच्या माध्यमातून कार्यक्रम करण्याचं लक्ष्मण झोरे यांचा मानस आहे. पाहूया, आपण सर्वांनी सहकार्य देणं गरजेचं आहे. ओव्हर द विकेट सुंदर असा ठेवलेला चेंडू जात आहे सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने दणदणत करत या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक दाखवताना 2 धावा पहिल्या चेंडूवरती घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत. आणि या 2 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या अतिशय वेगाने सेकंड गिअरवरती जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या चेंडूवरती तुम्ही 2 धावा खेळताय आणि ताळमेळ अगर उत्कृष्ट दर्जाचा दिसतोय तर कुठेतरी प्रतिकार करण्याची क्षमता, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि यांच्या बळावरच मनुष्य सर्वोत्कृष्ट स्थानापर्यंत झेप घेतो. तेच या ठिकाणी पाहायचं आहे. जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष आहे आणि 37 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना पाहूया बावदाने यांचा प्रतिकार कसा करतायत. राजमाता इलेव्हन स्पोर्ट क्लबचे 2 कदम पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पॉईंट क्षेत्रामध्ये फॉलो थ्रू मध्ये बावदाने यांचं सुंदर असं चित्रक्षण म्हणावं लागेल. मित्रांनो, मी दोन्ही भाषेतून मला खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर मी मराठी भाषेतून विशेष समालोचन केलेलं नाही आहे. तरीसुद्धा कित्येक मान्यवरांकडून सूचना आल्या की एमकर सर मराठीतून पण करा, आम्हाला मजा येईल. त्यामुळे माझं मराठीतून जास्तीत जास्त प्रभाव नसला तरी गेली 25 वर्ष मी सातत्याने हिंदीमध्ये करत होतो, परंतु गेल्या 1-2 महिन्यामध्ये पुन्हा एकदा मराठीचा सराव मी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मराठी समालोचन देखील तुमच्या कानापर्यंत पोहोचत आहे. चुकलं तर आपण नक्कीच क्षमा कराल अशी मी आशा व्यक्त करतोय. वर द विकेट पुन्हा एकदा बावदाने. पाहूया सुंदर असा चेंडू बावदाने यांचा, परंतु खूपच ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर वळण घेतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. याबरोबरच संघाची धावसंख्या पुढे सरकत आहे. 4 धावा, 2 चेंडू. आणि मला वाटतं एक विनंती पुन्हा एकदा करण्यात येईल. राजमाता 11 आपला 12वा खेळू इथे पाठवा प्लीज. ओव्हर द विकेट बावदाने और
पुढच्या दिशेने आला आणि मागचं दार उघडं होतं. मागच्या दाराने चेंडू सरळ जाऊन चोरी झाली. स्टंप वरती सरळ चेंडू जाऊन आदळला. पुढच्या दाराने प्रवेश केला परंतु मागच्या दाराने चोरी झाली आणि त्याला वाटलं फलंदाजाला की चेंडू काहीसा लेग स्टंपच्या बाहेरून जाईल, परंतु बावदाने किती हुशार आहेत हे आपण पाहिलेलंच आहे. गेली कित्येक वर्षे एक सुंदर असं क्रिकेटचं नमुना त्यांनी दाखवलेला आहे आणि एक सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपवरती जाऊन आदळला आणि फलंदाज या ठिकाणी पॅव्हेलियनच्या दिशेने वाटचाल करावी लागली. चला राजमाता 11चा 12 खेळू इथे या. अरे यार सांगायचं नाही, युट्यूबवरती जाते सगळं आवाज, म्हणून बाजूला बसा. इथे या, बाजूला बसा ना. 12 खेळू तू बोल ना, नवीन कोण आलाय ते सारखं मोबाईल बसणार का तिथून तू यार. चलिए फिर से एक बार मैच की ओर ले जाऊंगा. बावदाने विरुद्ध आकाश. पॉइंट क्षेत्र में यहाँ पर स्क्वायर लेग, शॉर्ट स्क्वायर लेग के दरमियान 1 रन का इजाफा. इसी 1 अंक से स्कोर आगे बढ़ रहा है. बावदाने विरुद्ध यहाँ पर देखना पड़ेगा बड़े बड़े प्रहार करने की जिस बल्लेबाज के अंदर क्षमता है, और ऐसे बल्लेबाज धनगर समाज के अभी पिछले 1-2 साल की अगर बात की जाए तो अजय सबसे सर्वश्रेष्ठ स्थान पर माना जाएगा. उनका भी परफॉर्मेंस बेहतर है. सचिन, अजय ऐसे नामांकित बल्लेबाज, नौजवान बल्लेबाज ने अपना परफॉर्मेंस अभी तक बेहतर रखा, लेकिन देखना पड़ेगा. बावदाने अनुभवी और ये खोलकर बल्लेबाजी करने का प्रयास था. मुझे लग रहा है कि शॉट तो केवल एक, मुझे लग रहा है कि हेलीकॉप्टर खेलने का प्रयास था, लेकिन सफलता नहीं मिली. केवल ग्राउंड की दिशा में 1 रन का इजाफा. इसी 1 अंक से स्कोर आगे बढ़ रहा है. 6 रन, कोई विकेट नहीं, कोई दबाव नहीं. 5 गेंद. बावदाने काफी लंबी रनअप लेते हुए देखना पड़ेगा, सामना करेंगे. कैच के लिए मौका, और ये मौके का लाभ उठाते हुए विकेट कीपर ने बेहतरीन कैच और बैक टू द पेवेलियन. नए बल्लेबाज आकाश बैक टू द पेवेलियन. चलिए मैच की और मैच में काफी रोमांचकता आएगी. दोनों टीम एक दूसरे को फाइट करने की क्षमता है. 37 रनों का लक्ष्य, 2 विकेट अभी तक लेने में कामयाबी मिलती हुई. चला लेंडोरी विरुद्ध यानंतर होणारा पुढचा सामना सद्गुरू 11 एडगेवाडी. चला या दोन्ही संघांचे संगणक इथे मॅच आपण पाहणार आहोत. पुढचा मुकाबला लेंडोरी विरुद्ध सद्गुरू एडगेवाडी. नाणेफेकीचा कॉल टाकण्यासाठी दोन्ही संघांचे संगणकांना विनंती असेल. या पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू मारण्याचा पुढे सरसावत स्टेप आउट होण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा आणि चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाहीये. पाहूया एक सुंदर चेंडूची सांगता या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून करतोय. सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवताना विठ्ठल आणि सामना करतील अजय. पाहूया आतापर्यंत धावसंख्या 6 धावा. दुसऱ्या षटकातील विठ्ठल यांचा पहिला चेंडू संपलेला आहे. पाहू पुढचा चेंडू करण्यासाठी विठ्ठल काय करतायत. विठ्ठल विठेवरती उभे आहेत, परंतु संपूर्ण सूत्रसंचलन करतायत आणि चेंडू टोलवलेला आहे स्क्वेअर लेग सीमारेषेच्या डोक्यावरून. पाहूया काय करतायत पंच. डिसिजन लाईनच्या तर बाहेर आहे की आत आहे ते पंच सांगतील. येणाऱ्या अड्डीमध्ये जातोय. 2 धावा. खरातजी नो बॉल. धावा आत्ताच्या चेंडूवरच्या धावा किती. 1 धाव ना. डिसिजन द्या प्लीज. थँक्यू.
2 धावा ना. डीच्या 2 आहेत. माहिती नाही. दुसरं त्यांना एकदा डीच्या 1 आहेत की 2 आहेत आणि 2 धावा आहेत ना. 2 2 पकडून 2 का डीची 2. डीचे 2 आणि ती 1 3 धावा. 3 धावा टोटल. नोला फ्री आहे का ऐका. हा फ्री हिट ठेवताय का. नाही ठेवलेलं ना. डी मध्ये 2 आहेत ना. वंडी आहे तिकडे. वन बाय वन. इकडचं कोणतं क्षेत्रफळ डी मध्ये आहे. 1 धाव आहे ते सांगा जरा. मग पंचांना कळेल कुठपर्यंत. 1 आहे 2 कुठ. चला ठीक 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 ठीक. एकच टोटल 2 घ्या. हा 3-4 वेळा अलाउन झालेले आहे. चला सद्गुरू एडगेवाडी विरुद्ध लेंडोरी शिवतेज या 2 संघांदरम्यान नाणेफेकीचा कॉल टाकला जाईल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू झालेला आहे. पाहूया दुसऱ्या चेंडूची सांगता. विठ्ठल पुन्हा एकदा. संघाची धावा संख्या 8 ओव्हर द विकेट. सुंदर असा टोललेला चेंडू. या ठिकाणी कॅचचा मौका आहे का. 2 खेळाडूंना चेंडू बीट करत लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर तन करत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि 4 धावांसंख्येबरोबरच नक्कीच आत्मविश्वास या ठिकाणी प्रबळ होताना आजेच्या माध्यमातून फुलटा चेंडू होता. चेंडूवरती कोणतीही माफी नाहीये. अजय 2 पाय पुढे सरसावत खेळण्याचा या ठिकाणी जोरदार प्रयत्न आणि या प्रयत्न सफल होताना लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. नक्कीच साईनाथ 11 कडून जगन्नाथ शेळके तिथे होते. जगन्नाथ शेळके कोणताही ट्राय करताना फारसे प्रबळ दिसले नाहीत, इच्छुक दिसले नाहीत. चेंडूने सरळ आपली रेषा गाठताना सीमारेषा भेदली आणि 4 धावांसाठी. आणि 4 धावासंख्येबरोबर टीम मिटिंग घेऊ नका. संतोषजी खरात टीम मिटिंगला वेळ देऊ नका. जास्त वेळ जातोय. प्लीज यूट्यूब लाईव्ह आपण पाहत आहोत स्पर्धा. आणि आपण प्रत्येक संगणकाला माझी विनंती आहे. संघाची धावसंख्या पुढे सरकत आहे. 12 धावा. 2 चेंडू संपले. आनंद काय लक्ष कुठे दिसतंय. राजमकर इकडे इकडे इकडे. फोन नको इकडे. युट्यूब चालू आहे सरकार. अहो, महाराष्ट्रामध्ये तुमचं. चला तर पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. विठ्ठल यांचा पुढचा चेंडू. 3 चेंडू धाव संपले. आणि शिवतेज लेंडोरी या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. सुंदर असा टोलेलेला चेंडू जातोय सरळ या ठिकाणी सीमारेषा पार. 4 धावांसाठी चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून मारला होता. आणि त्याबरोबरच अनिल शेळके यांचं देखील इथे आगमन आहे. मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करण्यात येत आहेत पाटण तालुका धनगर क्रिकेटच्या माध्यमातून.
त्याबरोबरच या ठिकाणी मान्यवरांची मांदियाळी इथे उपस्थित आहे. आदरणीय पश्चिम महाराष्ट्र यशवंत सेना प्रमुख मगाशीच आपण पाहिलं सर्वजण इथे उपस्थित दर्शवलेली आहे. त्याचबरोबर आदरणीय मान्यवर महान उद्योजक आहेत राजेशजी राजेशजी तांबवे साहेब, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख यशवंत सेना आणि धनगर समाजाची आन मान शान असंच काही म्हणावं लागेल या योद्ध्यांना. कारण धनगर समाजाच्या अनेक समस्या ज्यांनी खऱ्या अर्थाने चळवळीच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे नेल्या आणि त्यांच्या अथांग अशा प्रयत्नांना येणाऱ्या कालावधीमध्ये यश मिळालेलं आहे. स्कोर आपणापर्यंत पोहोचवलं जाईल. 22 धावा. 2 ओव्हर संपले, तिसरी बाकी. आतापर्यंत 22 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी मला वाटतं 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावा. आणि त्याचबरोबर आदरणीय मान्यवरांची या ठिकाणी मांदियाळी उपस्थित आहे. स्वागत करीतो आम्ही आपुले शब्द सुमनांच्या या वर्षावाने आनंदले वातावरण अवघे इथले अतिथींच्या या आगमनाने अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आदरणीय मान्यवर सर्व सन्माननीय तमाम मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी आहे. या आपण आलात आमच्या भव्य दिव्य अशा स्पर्धेची रूपरेषा आणि या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन आणि या आयोजनाची रूपरेषा आपण पाहणार आहात आपल्या साक्षीने. आणि आपल्या उपस्थिती नक्कीच अशीच प्रेरणादायी ठरेल येणाऱ्या समाजातील तरुणांना. आणि त्याबरोबरच महान उद्योजक माननीय श्री राजेशजी तांबवे साहेब, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख यशवंत सेना आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रमुख माननीय संजय काळे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळ्यांच्या स्वरात तमाम मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत करा. व्यासपीठावरती असलेले धनगर बांधव माझे सर्वांनी टाळ्यांच्या स्वरात येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत करायचं आहे. आणि त्याचबरोबर माननीय संजय काळे साहेब यांची देखील या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक आभार आयोजन कमिटीच्या माध्यमातून, पाटण तालुका धनगर क्रिकेटच्या माध्यमातून. त्याचबरोबर माननीय श्री डॉक्टर संदीपजी हजारे साहेब कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख आहेत आणि यांचंही या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे प्रतिनिधी म्हणून माननीय श्री संदीप वळकुंजे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि करवीर तालुका उपप्रमुख त्यांचं देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त केले जातील. आणि त्याचबरोबर माननीय कोंडीबा अणोसे पुढारी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं तमाम मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त केले जातील. आणि त्याबरोबरच मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि उपस्थित सर्व यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहत असलेले तमाम प्रेक्षक धनगर बांधव आणि तमाम यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असलेले सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून मी पुन्हा एकदा मॅचकडे वळण्याचा प्रयत्न करतो. मॅच पाहूया कुठपर्यंत आलेली आहे. 3 चेंडूमध्ये 13 धावा. 3-13 पाहूया कोण कोणाचं वाजवत आहे. पुन्हा एकदा राज माता 11 स्पोर्ट क्लबचा खंदा फलंदाज या ठिकाणी कोणताही मोठा प्रयत्न न करताना बॅक टू द पॅव्हेलियन अजय एवढा वेळ किल्ला लढवला, परंतु किल्ला जिंकण्यासाठी जो प्रयत्न जी गरज होती ती कुठेतरी कमी आणि प्रयत्न कुठेतरी कमी पडताना आणि हा प्रयत्न जर पहिल्या चेंडूपासून जर आक्रमण झालं असतं तर कदाचित राजमाता 11 स्पोर्ट क्लब या संघाचं वर्चस्व आता पाहायला भेटलं असतं. परंतु येणारे 2 चेंडू आहेत ना, 2 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. पाहूया काय करतायत गोलंदाज. आपलं एक उत्कृष्ट प्रात्यक्षिक दाखवतोय का किंवा फलंदाज कोण आहे, डी 1 धाव.
आणि त्याचबरोबर धनगर समाजातील तमाम मान्यवरांची मांदियाळी आपल्या या व्यासपीठावरती उपलब्ध आहे, उपस्थित आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि त्याचबरोबर आदरणीय मान्यवर अशोक वळकुंजे साहेब, यशवंत सेना उचगाव, ज्यांनी यशवंत सेना अर्थातच धनगर समाजातील एक ग्रेट सेना आणि या सेनेचे सर्वजण सेनापती कोकरे साहेब यांनी 1989 ते 92 पर्यंत जोरदार संघर्ष केला होता. तदनंतरच्या कालावधीमध्ये देखील तमाम धनगर बांधवांनी, धनगर योद्ध्यांनी, धनगर सेनापतींनी आपल्या तमाम धनगर समाजाला योग्य न्याय मिळावा, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या धनगर समाजाचं एक उच्चतम स्थानाकडे प्रदर्शन व्हावं यासाठी झुंज दिली होती कायदेशीर. आणि त्या झुंजीची, चळवळीची जी रूपरेषा आतापर्यंत आपण जो संघर्ष पाहत आहोत, तो संघर्ष पाहता कुठेतरी यशाच्या वाटचालीकडे आपण जाताना पाहत आहोत. सर्वांच्या योगदानाच्या बळावर, संघटनेच्या बळावर, सार्वजनिक एकत्रीकरणाच्या बळावरच आपण अन्यायाविरुद्ध प्रतिकार करू शकतो. आणि अशाच या प्रतिकाराचा एक मोठा लाभ येणाऱ्या कालावधीमध्ये धनगर तमाम बांधवांना मिळेल. आणि त्यावेळी इतिहासामध्ये या योद्ध्यांची, या सेनापतींची नावे असतील, यामध्ये कोणताही नो डाऊट, कोणतीही शंका नाही. तर अशा तमाम मान्यवरांनी आपलं जीवन परिपूर्ण समर्पित केलेलं आहे. अशोक वळकुंजे साहेब, यशवंत सेना उचगाव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर राजेशजी तांबे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन आहे. त्याचबरोबर माननीय संजय काळे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर संदीपजी हजारे साहेब यांचंही मनपूर्वक, आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा प्रमुख आहेत आदरणीय संजय काळे साहेब, आणि त्याचबरोबर माननीय डॉक्टर संदीपजी हजारे साहेब कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख आहेत. धनगर समाजाच्या माध्यमातून एक मोठे डॉक्टर्स आहेत. आणि कोविडचं सत्र जे आपण गेल्या जवळजवळ वर्ष होत येईल, येणाऱ्या 22 तारखेला जेव्हापासून लॉकडाऊन झाला, अशा संकटमय परिस्थितीमध्ये जो योद्ध्याची भूमिका स्वीकारतो त्यालाच खरा अर्थाने देशाचा संरक्षक म्हटलं जाईल, महाराष्ट्राचा एक लढवय्या योद्धा म्हटलं जाईल. अशी विशेषणांनी त्यांना नामांकित